ओबीसी नेता लक्ष्मण हाके याची पूर्ण सटकली। मित्रांनो, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विषयी वेळोवेळी गरळ ओकण्याचं काम लक्ष्मण हाके हा करत आहे, परंतु आज तर त्यांनी लाच सोडण्याचं काम केलं। लाच सोडली। 29 ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी जाऊन मनोजदादा जरांगे पाटील उपोषण करणार आहेत। त्यानिमित्त त्यांना पाठिंबा म्हणून लाखोच्या संख्येने गाड्या मुंबईमध्ये जाणार आहेत आणि त्याच अनुषंगाने लक्ष्मण हाके याचं पित्त खवळलं, पोटामध्ये दुखण्याचं काम होऊ लागलं आहे। म्हणून जरांगे पाटील यांच्यावर टीका, जहरी टीका आता लक्ष्मण हाके यांनी केली आहे। मित्रांनो, पत्रकारांनी ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मराठ्यांना जर आरक्षण मिळालं तर आमच्या राहणीमानावर परिणाम होऊ शकतो आणि जरांगे पाटील यांचं शिक्षण कमी आहे। मित्रांनो, त्या मूर्ख माणसाला कसं समजत नाही। आणि जरांगे पाटील ह्या कुठल्याही जातीचा द्वेष करत नाहीत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। तरी मित्रांनो, लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलावर काय जहरी टीका केली ते आपण बघूया। आणि खुळचट माणसाच्या, ज्याचं शिक्षण नाही, ज्याला संविधानाचं ज्ञान नाही, ज्याला गावगाड्यातल्या या बलुता अलुता सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या हक्क अधिकाराची जाणीव नाही, आम्ही ओबीसी मध्ये घुसल्यानंतर यांच्या राहणीमानावरती, यांच्या हक्क अधिकारावर काय परिणाम होईल याची कवडीची ही अक्कल नाही, तो माणूस नेतृत्व करतोय, झुंडशाहीनं मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय, मुंबईकडे निघालाय आणि आम्ही शांत बसायचं? अजिबात शांत बसणार नाही। आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू। तर आताच आपण बघितलं की लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाचं दैवत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर कशी जहरी टीका केली आहे। कारण हा स्वतः बोलत नाही तर ह्याचा बोलवता धनी दुसराच आहे आणि म्हणून हा मराठा समाजाचा द्वेष करत आहे। मित्रांनो, अशा मूर्ख माणसाला नियती नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय जरांगे पाटील स्वस्थ बसणार नाहीत। मित्रांनो, लक्ष्मण हाकेविषयी आणि जरांगे पाटील यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।